डिअर सी सेक्शन मॉमीज, सी सेक्शन झालं आहे आणि म्हणून तुला काहीच कळांचा त्रास नाही सहन करावा लागला. तू अलगद गेली ऑपरेशन थिएटरमध्ये, तुझं ऑपरेशन झालं आणि अलगद बाळ तुझ्या हातामध्ये आलं. अगदी जादूच्या परीने जसं काही ते तुझ्या ओंजळीमध्ये आणून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने बाळ तुझ्या हातात आलं आणि तुला काहीच त्रास नाही झाला असं सुद्धा तुला ऐकायला येत असेल. बऱ्याच वेळा आपल्याच घरातले काही लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, आजूबाजूचे असे बरेचसे जे लोक असतात ते आपल्याला सांगत असतात, अगं तुझं सी सेक्शन झालं आहे म्हणजे तुला काहीच त्रास नाही झाला आणि अलगद बाळ तुझ्या हातामध्ये आलं. तर हे खरंच खरं आहे का? किंवा ह्यामुळे तुझं मातृत्व कमी होत आहे का? ह्यामुळे तुझ्या बाळावरचं प्रेम कमी होत आहे का? तर हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की असं काहीही नसतं. सी सेक्शन असो किंवा नॉर्मल डिलेवरी असो, आपलं बाळ आपल्यासाठी हे जगातली सगळ्यात सुंदर वस्तू असते, एक व्यक्ती असते आणि त्याच्याशिवाय आपल्याला काहीही दुसरं प्रिय नसतं. एकदा आई झाल्यानंतर दुसरं कुठलंही नातं त्याच्यापेक्षा मोठं हे असूच शकत नाही. कारण की एकदा कुठलंही संकट, जेव्हा संकटाची चाहूल लागते तेव्हा एक आई सगळ्यात पहिले कोणाचा विचार करत असेल त्या संकटातून वाचवण्यासाठी, तर ती स्वतःहीपेक्षा आधी आपल्या बाळाचा विचार करत असते की माझं बाळ या संकटामधून कसं वाचेल. आणि फक्त सी सेक्शन झालं आहे म्हणून त्यामुळे तुझं मातृत्व किंवा तुझ्या बाळावरचं प्रेम कमी होत नाही हे मलाही माहिती आहे आणि तुझ्या स्वतःच्या अंतर्मनालाही माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही बाहेरच्या व्यक्तींचा बोलण्याचा तुझ्यावरती परिणाम होऊ देऊ नकोस. कारण की 20-25 वर्ष जेव्हा आपल्या अंगावरती कुठलाही घाव नसतो आणि अचानक आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन एक मोठं ऑपरेशन करून आपल्या पोटावरची 7 लेयर्स कापली जातात आणि त्यानंतर आपल्याला आपलं बाळ मिळत असतं. एक मोठा घाव आपल्या शरीरावरती कायमस्वरूपी उमटत असतो. त्याचा त्रास आपल्यालाच माहिती असतो काय आहे तो. ऑपरेशन झाल्यानंतर पहिल्यांदा चालणं, पहिल्यांदा वॉशरूमला जाणं किंवा शिंकणं, हसणं, ह्या सगळ्या वेदना या स्वतः मी अनुभवलेल्या आहे. माझे 2 सी सेक्शन झालेले आहे आणि लोकांनी कितीही म्हटलं की सी सेक्शन मम्मी हिला काहीच त्रास झालेला नसतो आणि अलगद तिचं बाळ मिळालेलं असतं, तरी हा सगळा त्रास हा फक्त सी सेक्शन झालेल्या आयाच समजू शकतात. त्यामुळे स्वतःचं मातृत्व त्यामुळे कमी समजू नको आणि आपल्या बाळाला त्याच्यामुळे कुठलाही दुरावा देऊ नको. भरभरून त्याच्यावरती प्रेम कर आणि बाकीच्या कुठल्याच गोष्टीचा परिणाम तुझ्या मनावरती आणि तुझ्या बाळाच्या आणि तुझ्या नात्यावरती होऊ दे नको. आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको. थँक्यू.